मित्राची गाडी घेऊन आपल्याला जायचं होतं अकोल्याला अलाइनमेंट करायसाठी. मित्राला म्हटलं, "तुझ्या गाडीमध्ये काही सनरूफ नाही आहे." म्हटलं, "आपण तुझ्या गाडीत बसत नाही." येऊन पोहोचलो आपण डायरेक्ट BMWमध्ये. BMW कोणाची तर मानेकरची. सनरूफ पहा तुम्ही किती मोठा आहे. आपल्याला अशी ओपन सनरूफ असलं की मजा येते गाडीतनी. आपले 2 मित्र घेऊन आपण निघालो कौलखेडला जायसाठी. BMWचं इंटिरियर पहा तुम्ही किती डेंजर आहे. साउंड घेऊन आहे BMWमध्ये. अरे बा पकडून धर रे बा, पळून जाशील मागच्या मागं, नाही तर बस ॲटो उभा करायला लावशील. पकडून धर पक्का पुरा. बस मानेकर थांबू द्या, घ्या साईडले. अरे नाही, नाही पुढे नाही ना. आता युटर्न मारायला तकलीफ जाईल ना, मागून गाड्या आहेत ना. मानेकर कुठंच घेत नाहीत. घेतली गाडी पुढे, आता मागून गाड्या आहेत एवढ्या मोठ्या. आता युटर्न मारून आपल्याला डबल जाणं पडते. मल्हार हार्डवेअरवर पोहोचलो बा कसं तसं. मल्हार हार्डवेअर जवळ आपलं गेट टाकेला साईडला बनवले वेल्डिंगच्या दुकानावर. आता मल्हार हार्डवेअर आहे बा आपल्या दादाचं. मल्हार हार्डवेअरवर येऊन पहा तुम्ही, पुरा माल म्हणजे पुरा स्टॉकच भरून ठेवला. जे लागेल तुम्हाला ते अवेलेबल आहे. स्टीलचे नळ, प्लास्टिकचे नळ, पाईप गिप किती इंची लागो तुम्हाला काहीच होणार नाही. बेंड, एल्बो, टी गी अशी वावरातनी मोपणी गिपणी केल्या त्या खुट्या गिट्या सोल्युशन फोल्युशन सबन अवेलेबल आहे. मोपणीचे टेप गी फक्त तुम्ही एक वेळ मल्हार हार्डवेअरला येऊन भेट देऊन पहा. इकडे आलो तर इकडे आपला गेटाचा काटा चालू होता. आता किती भरलं रे बा. आता गेट चांगलं भरते 1-1.5 क्विंटल. आता हे एवढं मोठं गेट आपल्याला उचलून टाका लागते ॲटोतनी. आता ॲटो बराच दूर आहे तिथून. ॲटोत देऊ आता आपण गेट टाकून. टाकलं बा, आता ॲटोतनी निघालो आम्ही घर जायसाठी. पहा तुम्ही मानकरची गाडी पाहून तुम्ही टू व्हीलरची हवा नाही देऊ देत ना. वयत नाही तरी पंग पिटालदार ॲटो हगीच नाही रा. पाहून घेऊन म्हणतात काय आता कटा कुटा मारतात. ड्रायव्हर म्हणजे पुरे पट्टीचे ड्रायव्हर आहे ते. चला मग मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला असेच इंटरेस्टिंग ब्लॉग पाहायचे असतील तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.